अर्थसंकल्पीय सत्र के दौरान विधायक स्नेहा दुबे पंडित ने वसई विरार में पानी आपूर्ति के गंभीर मुद्दे को सदन में उठाया। उन्होंने कहा कि 2009 में महानगर पालिका गठन के समय शामिल 53 गांवों के कई घरों को अब तक सीसीओसी नहीं मिला है, जबकि वे ग्राम पंचायत की अनुमति से बने हैं। 17 दिसंबर 2024 के सुप्रीम कोर्ट के आदेश के अनुसार केवल सीसीओसी धारक इमारतों को ही पानी कनेक्शन देने के निर्देश हैं। ऐसे में हजारों परिवार अमृत योजना 2.0 के तहत मिलने वाले नए पानी कनेक्शन से वंचित रह सकते हैं। विधायिका ने मांग की है कि ग्राम पंचायत काल में अनधिकृत रूप से बने घरों को मान्यता देकर उन्हें तत्काल पानी कनेक्शन दिए जाएं। सरकार से इस मुद्दे पर स्पष्ट नीति घोषित करने की अपील की है। अध्यक्ष महोदय, धन्यवाद। औचित्याच्या मुद्द्याच्या निमित्ताने मी शासनाचे लक्ष एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छिते। अध्यक्ष महोदय, वसई विरार महानगरपालिका ही 2009 साली 53 गावांचा समावेश करून स्थापन झालेली आहे आणि या 53 गावातल्या घरांना त्यावेळी ग्रामपंचायतीची एनओसी होऊन ती घरं बांधली गेली होती। 100 वर्ष जुनी घरं आहेत अध्यक्ष महोदय, पण त्यांना महानगरपालिकेची सीसीओसी उपलब्ध नाहीये। 17 डिसेंबर 2024 चा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ज्या बिल्डिंग्सना सीसीओसी आहे अशाच बिल्डिंग्सना पाणी पुरवठा दिला जावा, पाणी कनेक्शन दिले जावे। आता या 35-40 वर्ष पाण्यापासून जो पट्टा वंचित आहे वसई विरारचा, तिथे आत्ता अमृत योजना 2.0 च्या निमित्ताने वितरण व्यवस्था पाण्याची पोहोचते आहे। आत्ता कुठे तिथे पाणी पोहोचणार आहे अध्यक्ष महोदय, पण या सीसीओसीच्या निकालामुळे हे सगळी घरं पाण्यापासून वंचित राहणार आहेत। या संदर्भाने मी गेल्या हिवाळी अधिवेशनात 1834 नंबरवर लक्षवेधी सूचना मांडली होती आणि त्यामध्ये शासनाने उत्तर दिलं होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अवमान होणार नाही असा निर्णय महानगरपालिकेने घ्यावा आणि सगळ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावं अध्यक्ष महोदय। पण अजूनही महानगरपालिकेने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये, कोणतंही धोरण ठरवलेलं नाहीये। तर माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय की महानगरपालिकेला आदेश द्यावा की ह्या ग्रामपंचायत काळात झालेल्या घरांना अधिकृतचा दर्जा देऊन त्यांना आत्ता येणाऱ्या पाण्याचे नळ कनेक्शन देऊन ह्या सर्व घरांना पाण्याचे कनेक्शन मिळावेत अध्यक्ष महोदय, ही मी तुम्हाला विनंती करते। धन्यवाद।